नमस्कार. आज आपण कोळंबी मसाला कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला कोळंबी मसाला बनवण्यासाठी कोळंबी साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत. इथे मी 200 ग्राम कोळंबी घेतली आहे. आता यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता हे आपण अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवू. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा आपण मऊसूत होईपर्यंत परतून घेऊ. कांद्याचा कलर तांबूस होईपर्यंत परतायचा नाही आहे. हलकासा कांदा परतून घ्यायचा आहे. तर इथे कांदा फ्राय करून झालेला आहे. आता यामध्ये आपण कट केलेला टोमॅटो घालूया. आता आपण हे छान मिक्स करून घेऊ. त्यानंतर यामध्ये मॅरिनेट केलेली कोळंबी घालायची आहे. आता कोळंबी आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये लाल तिखट घालूया. लाल तिखट मी सुरुवातीला सुद्धा वापरलं होतं, त्यामुळे इथे मी 1 चमचा लाल तिखट वापरत आहे. त्यानंतर फिश मसाला आणि चवीनुसार मीठ. मीठसुद्धा आपल्याला गरजेनुसार वापरायचं आहे. आता हे व्यवस्थित मसाले आपण मिक्स करून घेऊ. त्यानंतर झाकण ठेवून याला 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता साईडने थोडंसं तेल सुटलं आहे. आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. त्यानंतर एकदा व्यवस्थित ढवळून घेऊ आणि यावर झाकण ठेवून 15 मिनिटे याला मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये कोकम घालायची आहेत. आता यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे स्लो फ्लेमवर याला शिजवून घेऊ. तरी ते कोळंबी मसाला तयार आहे. आता आपण यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तर अशा प्रकारे चमचमीत कोळंबी मसाला तयार आहे. आता हा कोळंबी मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. हा कोळंबी मसाला खूप कमी टाईममध्ये बनतो आणि खूप छान लागतो. तुम्ही जर अशा प्रकारे कधी कोळंबी मसाला बनवला नसेल तर नक्की बनवा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.